पुण्यातील नाना पेठेतून एक धक्कादायक बातमी काल समोर आली आणि ती बातमी म्हणजे एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला आणि एवढंच नाही तर तिने एका लहान मुलीला जन्म देखील दिला. आणि ह्याच संदर्भात आपल्यासोबत आता DCP ऋषिकेश रावळे आहेत. आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया की नेमका पूर्ण केस काय. सदर घटना आम्हाला 1 तारखेला कळली होती. 1 तारखेला 1 फेब्रुवारीला जेव्हा आम्हाला ची ही घटना आहे. एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. तेव्हा ती घरातच होती. तिने नवजात शिशूला एक जन्म पण दिला होता. तो रूममध्ये पडला पण होता. तिला खूप सारी ब्लिडिंग पण होत होती. त्याच टाईमला तिची मोठी बहीण जेव्हा आत शिरायचा तिने प्रयत्न केला, दरवाजा आतून लावल्यामुळे ती मध्ये जाऊ शकत नव्हती. तेव्हा तिचा मोठा भाऊ आला. त्यांनी प्रयत्न केल्यानंतर ते मध्ये गेले. त्यांनी हे सगळं दृश्य असं बघितलं की त्यांची लहान बहिणीला ब्लिडिंग झालेली आहे आणि वरतून एक नवजात शिशू पण तिथून दिसत आहे. तिथूनच त्यांनी त्या दोघांना हॉस्पिटलला घेऊन गेले. तिकडे गेल्यानंतर तिकडे एक MLC दर झाली. तिकडून ती इन्फॉर्मेशन जी खबर आहे ती पोलिसांपर्यंत कळाली. त्याच्यावरच आम्ही एक कंप्लेंट दाखल करून घेतलेली आहे आणि सगळं इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही आरोपीला अटक केलेलं आहे. आरोपीला अटक करताच पुढचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. या सगळ्या याच्यामध्ये आम्ही BNS आणि पोक्सो अंतर्गत ही केस दाखल केलेली आहे. त्याच्यामध्ये BNSचे सेक्शन 64, 65 आणि 69 आहेत आणि पोक्सोचे सेक्शन 4, 6, 8 आणि 12 हे सेक्शन्स अंतर्गत आम्ही कारवाई केलेली आहे. सर, त्या मुलीवर किती वेळेस बलात्कार झाला होता किंवा किती वर्षांपासून? कारण की तिला धमकी दिल्या गेली होती माझ्या हिशोबाने. तर किती वेळ त्याने त्याच्यावर बलात्कार केलेला? मॅडम, हे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपल्याला कळेल की नक्की किती झालं होतं. आता सध्या तरी त्या नाबालिग मुलीची आणि त्या नवजात शिशू बाळाची तब्येत आता स्टेबल आहे. जसं त्यांची तब्येत अजून पण स्टेबल होईल तसं आम्हाला त्यांना विचारपूस करता येईल. बाकी इन्फॉर्मेशन आम्हाला काढता येईल. त्याच्यानंतर मग जी धमकी वगैरे दिली आहे त्याप्रकारे आम्ही त्याच्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे. पुढे जे पण आहे याच्यामध्ये काय झालं होतं, काय नव्हतं झालं, याची सगळ्यांची आम्ही इन्फॉर्मेशन घेऊन याचे जसे आम्हाला तथ्य कळेल, एव्हिडन्स कळेल त्याप्रकारे आम्ही त्या आरोपींवर कारवाई करणार आहे मॅडम. तर आता धमकी दिलेली आहे म्हणजे जसं तुम्ही आत्ता बोलले की त्यांना म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये त्या व्यक्तीने त्याच्या फॅमिली मेंबर्सला धमकी दिली होती. तर तुमच्या हिशोबाने म्हणजे कोणती स्ट्रिक्ट ॲक्शन होईल त्या गोष्टीवर? याचं ते क्लेरिफिकेशन आहे मॅडम. पोलीस स्टेशनमध्ये अशी काही घटना नाही घडलेली आहे. जेवढं त्यांचं असं म्हणणं आहे की बाहेरच्या ठिकाणी त्यांना अशी धमकी दिली. आता त्याच्या फॅमिली मेंबरना हे सांगतायत सर सध्या. येस. तर त्याचं पूर्ण एव्हिडन्स आणि इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर मग त्याप्रकारे आम्ही त्यांच्यावर एक गुन्हा दाखल करणार आहे मॅडम.